सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। राहुलीतील मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर आधारित वांबोरी चारी बंद अवस्थेत आहे। वांबोरी चारीची नादुरुस्त तिसरी मोटर कार्यान्वित करीत योजनेद्वारे शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशी उपाययोजना करण्यासाठी पाटबंधारे प्रशासनाने प्रयत्न करून 10 दिवसात वांबोरी चारीचा प्रश्न मार्गी न लागल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला। अहमदनगर येथील पाटबंधारे प्रशासनाच्या जलसिंचन भवनातील मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या कार्यालयात शुक्रवारी आमदार तनपुरे यासह वांबोरी चारी लाभार्थी शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला। याप्रसंगी कार्यकारी अभियंता सायली पाटील, उप अभियंता विलास पाटील, वांबोरी शाखेचे शाखा अभियंता विजय मोगल यांनी वांबोरी चारी संदर्भात समर्पक माहिती दिली। वांबोरी चारी लाभार्थी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सुनील लवांडे, ईश्वर कुसुमुडे, अशोक टेमकर, रवींद्र मुळे, अरुण पाबळे, नितीन लोमटे, संदीप साळवे, नितीन लवांडे, पोपट आव्हाड, रफिक शेख, राजेंद्र फाटक, सरपंच इलेसर, जालिंदर वामन, विलास टेमकर यांनी आपल्या भावना व्यक्त करीत वांबोरी चारीच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली। सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहमदनगर। वांबोरी चारी ही पाथर्डी तालुक्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या बहुतांश गावामध्ये एक वरदान ठरणारी योजना आहे। त्याचबरोबर पाथर्डी तालुक्यात राहुरी तालुक्यातली देखील 2-3 गावं आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण सातत्यानं जेव्हा मुळा धरणाचं पाणी, ओव्हरफ्लोचं पाणी हे सातत्यानं पाथर्डी तालुक्यातल्या दुष्काळी भागाला देण्याचं काम केलेलं आहे। मागच्या वर्षीपासून सरकार गेल्यापासून सातत्यानं नवीन सरकार मात्र या योजनेला पैसे देण्यामध्ये, सहकार्य करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतं। आम्ही मात्र भांडतोय सरकारचं। जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळी आम्ही कुठलीही कमी या योजनेला कमी पडू दिलं नाही, पण आता मात्र सरकारची भूमिका थोडी उदासीन या वांबोरी चारीबद्दल वाटते। मागच्या रोटेशनच्या काळामध्ये तिसरी जी मोटर आहे ती बंद पडल्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचायला अडचणी आल्या होत्या। आता देखील मुळा धरणाचं पाणी झपाट्यानं पाणी पातळीमध्ये वाढ होती आहे। त्यामुळे वेळेमध्येच यांनी जर का पाटबंधारे विभागाने सगळी कामं तिथली जर पूर्ण झाली तर यावर्षी देखील ओव्हरफ्लोचं पाणी दुष्काळी भागातल्या या तलावांना देणं शक्य होणार आहे आणि मोठं जीवनदान तिथल्या शेतकऱ्याला मिळण्याला मदत होणार आहे। आणि म्हणून आम्ही आज इथल्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनामध्ये या सर्व गावातले सरपंच असतील, प्रमुख मंडळी, पदाधिकारी आम्ही सगळे या ठिकाणी येऊन त्याचा आढावा घेतला। मी स्वतः गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्यांच्याशी देखील चर्चेमध्ये आहे की हे लाईट बिल भरण्याकरताचे पैसे असतील किंवा इथली तिसरी मोटर नादुरुस्त होण्याकरता जे काय प्रस्ताव इथून सातत्यानं पाठपुरावा करून प्रस्ताव गेलेला आहे त्याचे पैसे उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं आम्ही आज या ठिकाणी इथे येऊन त्याला निवेदन दिलेलं आहे। तिसरी मोटर 8 दिवसात चालू करतो असं आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे। आम्ही 8 ऐवजी 10 दिवस घ्या म्हटलं, पण 10 दिवसानंतर जर तिसरा पंप चालू झाला नाही तर आम्ही इथं छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती रास्ता रोको करण्याचा इशारा दिलेला आहे। कारण की आम्ही 5ही वर्ष मी अत्यंत गांभीर्यानं या योजनेकडे बघत आलेलो आहे आणि याही वर्षी ओव्हरफ्लोचं पाणी इथं देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। सरकारने देखील सहकार्याची भूमिका ठेवावी आणि या दुष्काळी भागातल्या लोकांना सहकार्य करावं अशी आमची मागणी त्या ठिकाणी आहे।